नमस्कार, तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल खूप मला स्वागत आहे. कसं आहे सगळे, इथे मी आता करायला घेतलेलं आहे जेवण. आणि जेवणाला आहे मच्छी. बाबांनी काल मच्छी आणलेली होती, तर काल आपण बघितलं असेल व्हिडिओ. पावभाजी केलेली ती मच्छी तशीच राहिलेली, म्हणून आता ती मच्छी बनवलेली आहे सुकी अशी, थोडीशी सुका असं ग्रेव्ही टाईप थोडा दाखवते तुम्हाला त्या अगोदर. आणि खिचडी भात करायला घेतला. एका साईडला स्वीटचं जेवण होतं. नाश्ता वगैरे सगळ्यांचा झालेला आहे. वाजलेले आहेत 1:15 झाला असेल अंदाजे, 1:15 झाले असेल. आणि आजच असं आहे 23 तारीख. आजच्याच दिवशी आई आज 23 तारखेलाच इकडे आलेल्या होत्या. आईने इकडे येऊनच 1 महिना कंप्लीट झालेला आहे. आणि काल उद्या आहे 24 तारीख, म्हणजे उद्या हॉस्पिटलमध्ये आईना 24 तारखेला, आज गेल्या महिन्यात 24 तारखेला आईना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं. आज आहे 23 तारीख. आजच्याच दिवसात आलेले होते. आणि आजच याच टायमापर्यंत मी नेरळमध्ये इथे डॉक्टरकडे दाखवून आणलेलं होतं. तेव्हा तिने झालेलं होतं सूज आहे, ती सूज झाल्यावरती आपण दाट काढून टाकू हे सांगितलं. असो, भात इथे मी घातलेला आहे. गुड्डू गेलेला आहे पप्पांच्या रोज शॉपिंगला. आमच्या इथे एक दुकान आहे नेरळमध्ये, ते बंद होतं वाटतं काय ते, त्यांनी सेल ठेवला आहे. त्याच्यामुळे तर जेवढे छान असे शर्ट पॅन्ट आहेत त्यांची सेल लागलेलं आहे. तर ते टी शर्ट पॅन्ट शर्ट असं बघायला गेलं तर चांगलं वाटलं तर गुड्डूला पण घेईल ना, बघतो कसं काय ते. त्याच्यासाठी गेलेले आहेत. दीदी बाहेर बसले, ती माझ्यावरती चिंच पाहिजे, तिला चिंचसाठी ओरडती. काय तिला हां चिंच नाही मिळेल हां. मम्मी जेवढी दिले तू काल मला जेवढी दिलेलीस तेवढीच मी तुला देणार. मी तुला काल जेवढी तुम्हाला दिलेलीस तेवढीच देणार. लोक पोहे खातात. ही आहे मच्छी. आईने आणलेला होता का बाबांनी काल आणला होता. पापलेट आणलेला होता. पापलेटचा थोडासा ग्रेव्ही रस्सा केलेला आहे. इथे खिचडी भात केलेला आहे. हॉस्पिटलचा भात आहे. त्याची ते झाकण ठेवून देऊ. ह्या कपाटाने इग्नोर करा तुम्ही. दीदी कपाट कधी लावणार आहे तुझं? हा, सकाळी उघडा ठेवलायस तो? हा, सकाळी तिने कपडे आंघोळ करण्याच्या टायमात तो उघडा खुल्ला ठेवलेला होता. तो खुल्लाच आहे. ती बंद पटकन करायची नाही काय, ती नेहमीच उघडं असतं तिचं कपाट. आज खरी आईंची डॉक्टरने अपॉइंटमेंट होती. डॉक्टरने सांगितलं डॉक्टरने भेटायला जायचं होतं. डॉक्टर सांगितलं 15 दिवसांनी या म्हणून. तर मग आज खरी अपॉइंटमेंट होती. तर मी फोन केला सकाळी डॉक्टरांना. तर डॉक्टर आज नाही आहेत अवेलेबल. बुधवारी म्हणजे ऑपरेशन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे 26 तारखेला, गेल्या महिन्यात 26 तारखेला ऑपरेशन झालेलं होतं. मग आता आईनं पण 26 तारखेला कंप्लीट 1 महिना कंप्लीट होईल ऑपरेशन करून. तर 27 तारखेला त्यांना बोलवलेलं आहे. सकाळची अपॉइंटमेंट आहे. बघू आता कसं जायचं काय. कारण आईंना ट्रेननी घेऊन जाणं सकाळच्या टायमाला 9:30च्या गाडीला खूप मुश्किल आहे. मी कशीही उतरू शकते, पण आईंना ताईंना दोघांना पण एकत्र उतरवणं मला खूप कठीण जाणं. 9:30च्या गाडीला खास करून कठीण आहे. बघू मग आता रिक्षा करायचं आहे कसं काय ते बघू, समजेलच. बघू जसं होईल तसं आपण करूया. जावं तर लागेलच. बघू आता हे लास्ट टाईम आहे. कसं का बोलवतो आहे का काय का माहिती नाही, पण बऱ्यापैकी आईमध्ये रिकव्हरी आहे. फक्त हा जो ऑपरेशनचा जो भाग आहे तोच आईचा तर थोडासा कडक राहिला आहे. पण जसं पाहिजे तसं तोंड उघडत नाही. हा असं मोठं केलं जात नाही आहे. बघू आता एकदा डॉक्टरांना दाखवलं की समजेल काय बोलतात काय नाही ते कसं राहिलं. आणि आज 23 तारीख आहे. निवडणुकांचाच रिझल्ट पण लागणार, निकाल पण लागणार आहे. जे येऊ फक्त व्यवस्थित चालवा, देश व्यवस्थित चालवा, बस बाकी काही म्हणणं नाही. चला मशीन लावायची. आज मशीन पण माझी राहिलेली आहे कारण आज सॅटर्डे आहे. कामं स्लो, आंघोळी स्लो, यांचं सगळं स्लो. त्याच्यामुळे आता मला कपडे लावून घेते पहिल्यांदा. आहे खाऊ नाही. वाव बघू एक घास काय ते वाव वाव. मला आवडलं तर वावा का. तुला काय नाही आवडणार? तर मी जे बनवते ते तुला कधीच नाही आवडणार. बोलले ना मी नाही आवडणार तुला. हे तुला बाहेरचं दुसरं कोणी बनवून दिलं असतं तर तुला वाव वाटलं. बस ओके खराब नाही. तुला मी बनवायला काहीच कधीच नाही आवडलं. असं काहीच नाही.
मी का मान्य करू? आहेच नाही तर मी मान्य कशाला करू? तुला बोलले कोण? तुला कोण बोललं मला आवडत नाही? आवडत तुला? हा मी गुडू मी बोलली असा गार्लिक चिकन हिच्या हातात आवडत नाही. एक घास अजून एक बघ मिली. ओके ओके मी बोलली तुला. एवढूसा दिलाय मी बोलली एवढं आवडलं नाही तुला. ओके ओके बोलले पप्पाने घेतलाय. भूक लागली. आज केले वरण भात मेथीची भाजी आणि पुरी श्रीखंड. आता मला पुऱ्या आता बोल मला पुरी नाही आवडत. पुरी आवडते श्रीखंड नाही आवडत. श्रीखंड नाही आवडत आणि मेथीची भाजी बस. आता खावत बाकी वरण भात आणि हे खातो पुरी बस. वरण भात आणि पुरी श्रीखंड तर खा ना. श्रीखंड नाही आवडत वरण भात मेथीची भाजी थोडीशी खायची. बटाटा पण टाकले मुगाची डाळ टाकले. नको ते छान झाले मस्त झाले. बघू खाल्ल्याशिवाय समजणार कसं ना आपल्याला. शेवटी आईने घड्या घातल्या आज. दीदी तुझ्याकडून नाही होता हो काय ग तुझे नाव पाहिजे का? आणि ते ठेवायचे कुठे आईला कसं म्हणणार? फक्त ह्याला घडी घालून ठेवा सांगितलंस नाही तिला ठेवलं तिने. हां मस्त पुरी मेथीची श्रीखंड भात आणि वरण. सात्विक जेवण जेवायचं. बरेच काका आलेले बदलापूरचे काल आईनं बघायला. त्या बदलापूरच्या काकाने श्रीखंड आणलेलं म्हणजे आता आहे म्हणजे मस्त पुऱ्या करूया. श्रीखंड पुऱ्या मेथीची भाजी. चला चांगला बेत आहे ना. आईनं सरप्राईज आईनं माहितीच नाही आई येणार आहेत त्या. आईंना सरप्राईज भेटणार आहे आज. ताईंचं रिॲक्शन बघूया. ताईंना माहिती नाही आई आलेत त्या. सरप्राईज मिळणार आहे ताईंना. आली का? लाईट तरी लावा. लाईट ताई कुठे गेल्या? ताई आम्ही आणलेली आईना. तुम्हाला माहित नव्हतं का समजलेला नव्हता? एक नवीन पद्धतीचा नाश्ता तयार करते. सँडविच बोला, अंडाचा सँडविच बोला, ब्रेड अंडा सँडविच बोला, काही बोला. पण एक ट्राय करतो आता. बघू आता कसं करतो. मी त्या दिवशी बघितलं ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कोणत्यातरी बघितलं इंस्टामध्ये का यूट्यूबमध्ये कशामध्ये तरी बघितलं तर हे बोलत हे असं कर आपल्याला एकदा नाश्त्याला. तर मी बघू करेल आपल्याला एकदा नाश्त्याला. तर म्हणजे आज आहे ते घरी. आज संध्याकाळ म्हणजे कामाला जातील आजपासून. तर म्हणजे आज आहे ते बोलले तर म्हणजे ट्राय करू दे म्हणजे गरमागरम त्यांना खायला मिळेल बस. म्हणजे चला करते आता. पण दीदी हे उचल. चीज आहे. चीज स्लाइस लागतं त्याला. चीज स्लाइस ब्रेड आणि अंडी बस करू ट्राय. चला 2 अंडी कांदा आणि कोथिंबीर थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ. याच्यामध्ये अंडा ऑमलेट करायचं. बघू आता कसं काय ट्राय करायचं. आता मला चॅलेंज मिळालं आहे. चॅलेंज तर नाही होऊ शकत. तसं नाही होऊ शकत. आपण ट्राय करूया. सगळे पसरवले तेल.
असे ह्याच्यावरनं असं करायचं. 2 नाही 4 ब्रेड. हा ब्रेड इथेच ठेवून देते. हा ब्रेड इथेच ठेवून देते. असं टाकायचं. त्याच्यानंतर हे आपण पलटायचं आहे. थोडे गॅस मी फास्ट करते. पलटायचं झाल्याच्या नंतर आणि नंतर मग चीज आणि हे टाकायचं. दुसरं आहे दाखवते पर्यंत हे पलटूया आपण व्यवस्थित आणि मग दाखवते. हे असं पलटायचं आहे. चीज स्लाइस टाकायची याच्यावरती, दोघांवरती एक एक. हे आपले फोल्ड करायचं आहे ऑमलेट. त्यानंतर आपले हे जे ब्रेड आहेत ते याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. हे टिफिनला पण त्याला खूप छान आहे पोरांना. मग मधून कट करून दोन्ही पण भाजून घ्यायचे आहेत. वा वा होय. हे मी तेलामध्ये केलं आहे. तुम्ही जर बटरमध्ये केलं तर अजून बेस्ट. पण मी बटर आणायला विसरली. बटरचं काही डोक्यातच नाही म्हणून मी तेलात फ्राय केलं. जर तुम्ही बटरमध्ये केलं तर एकदमच मस्त दोन्हीकडून छान फ्राय करून घ्यायचं हलकंसं गोल्डन ब्राऊन. आणि मग आपल्या इथे तयार. रिॲक्शन बघू आता यांचं रिॲक्शन. यांची फरमाईश होती. बघू ट्राय करा खा. काटा चमच आणू का असंच खाल? तुकडे कशाला करायचे? कट करू. अख्खाच्या अख्खा खायचा होता त्याच्यात. तर मग ते चीज असं तुमचं होणार ना. हा चीज नाही होत. खरं सांगा बरं लागतंय तो मगच सगळं. हा ना मस्त ना. फिर गया ना चैलेंज नहीं देने को मेरे को, समझा गया? दीदी खाऊन बघ. चीज़ बघ खाली मेल्ट झालं. इसको बोलते हैं व्हेरी नाईस. चीज़ मेल्ट होते आहे. ओ इथून चीज मेल्ट होते. इथून खा पहिल्यांदा. हां आपला नाश्ता छान झाला आहे, टेस्टी झाला आहे. चला आता दीदी गुड्डूला करायचं आहे. आणि मग आपल्याला दीदी गुड्डूला बघू दे. गुड्डे शेट काय बोलतं ते, दीदी काय बोलते ते. दीदीला हे असं कोण असं आवडत नाही. कारण ऑमलेट हा प्रकार असलेला आवडत नाही. ऑमलेट ती अशी पण खातच नाही. बघू पण आता हा बोलले मला मम्मी एक करून दाखव. बघू कशी काय बोलते. तसं तिला ऑमलेट आपण दिलं. वरण काय भाजी नसेल तर आपण ऑमलेट वगैरे करून दिला किंवा काय तिला आवडतच नाही. पण गुड्डू हे शौकीन. गुड्डूला हे खूप आवडतं ऑमलेट चीज हे. चला बघूया त्याला करते आणि मग दाखवते. मला पुन्हा पाहिजे एकदा मी दाखवते कसं करायचं ते. आता हे गॅस फास्ट करायची. अरे ह्याच्यामध्ये कांदा हे नाही टाकलं वाटतं कारण दीदीला आवडत नाही कांदा आणि कोथिंबीर. आता हे सगळं शिजू दे एका साईडने बाजूने सगळं आणि मग आपण पलटी करूया. पलटी गेलं आहे. आता इथे चीज टाकायचं आहे. ऑमलेट फोल्ड करायचं याच्यावरती. हो आणि मग हे ब्रेड ठेवायचे. आता खाऊन बघ गुड्डू कसा झालाय तो. का तुला टिफिनला पण पाहिजे असेल तर सांग. हे फ्राय करायचं. उद्या कसं आहे? नाही मस्त असं करतोस ते. खरं सांग खाल्ला का? चीज लागते का? मग टिफिनला देऊ शकतो ना. बघ मस्त आहे ना. मग मस्त आलं आहे ना. सो दीदी ऑमलेट वगैरे फारसं असं खात नाही. तिला असं ऑमलेट वगैरे फारसं आवडत नाही. पण काय खाल्लं आहे तिने. काहीतरी असं छान अपलोडून झालं आणि सगळ्यांना आवडलं की ते छान वाटतं ना.
नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आज आईंना सकाळीच म्हणजे 8:45 वाजता 8:30 पावणे 9 वाजताच आम्ही त्यांना 24 तारखेला गेल्या महिन्यात हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं होतं. त्यांची ते सकाळी 6 वाजता तब्येत बिघडलेली होती, तर त्यांना ॲडमिट केलं. आज त्याला एक महिना कंप्लीट झाला आहे आणि कालच ताईंकडे राहायला गेलं जातात. आता थोडे ओके ताई आता थोड्या, फक्त आपलं काय आव वगैरे होत नाही आहे. तर आई होत आता चेंज थोडंसं पाहिजे म्हणून थोडा दिवस ताईंकडे गेलेलं आहे, येतील थोड्या दिवसांनी. तर आज 1 महिना झाला आईंना इकडे होत्या. 1 महिन्यानंतर अचानकच आई तिकडे ताईकडे गेलं तर थोडं खाली वाटतं आहे, कारण या बेडवरती आई असायच्या आणि ते बी असायचे. रात्री झोपतात. आता तो आज बेड काल रात्री कोण नव्हतं त्या बेडवरती झोपलेलं होतं. खाली गुड्डू आणि हे झोपलेले होते आणि दिदी ताईकडे गेलेली होती आई ताईंची जवळ, तर कोण नव्हतं. बेड खाली वाटतं, थोडं खाली वाटतं. आईने मी गप्पा मारत बसायचो. हे सगळेजण TV बघायचं, आईने मी गप्पा मारत बसायचो. भाजी साफ करून देणं, गप्पा मारणं, आमचं एवढं दोघींचं चालायचं. म्हणजे बोलत बसायचो आम्ही. आता मी एकटीच बसले मोबाईल घेऊन, तर बघू दे, शेअर करू दे सगळ्यांसोबत. थोडं वेगळं वाटते, खाली वाटते आज. कारण 1 महिना आई होत्या ना. 1 महिन्यानंतर अचानकच आई तिकडे काल ताईकडे सोडलं त्यांना. थोडा दिवस बघा चेंज म्हणून हवा एका जागेपासून पण थोडंसं हे होतं, त्यामुळे चेंज म्हणून थोडंसं त्यांना काल रात्री सोडलेलं होतं तिकडे. आणि ताईंना काल सरप्राईज होतं. ताईंना काल माहिती नव्हतं का आई येणार आहेत म्हणून. फक्त दिदी झोपायला येणार होतं एवढं माहिती होतं, आई येणार होतं माहिती नव्हतं. थोडं त्यांना सरप्राईज मिळालं होतं काल. वाजलेत किती माहिती आहे तुम्हाला? वाजले 12:15. गुड्डू गेला आंघोळीला, दिदी आणि हे गेलेत रेशन आणायला घडवायला. बाय. आणि आत्ता जस्ट मी आधी बसलेली आहे आणि आता जेवणाला लागते. जेवणाला काय करू तेच चाललेलं आहे. वरण आहे कालचं, तर मी आता बुर्जी करते. आम्हाला वरण आणि बुर्जी आणि भात, आणि ह्यांच्या डब्याला सुकट करावा असं चाललं आहे डोक्यात. बघू कसं काय ते झालं, कसं काय होतं ते. कारण आज दुपारची कामावर पण जायचं आहे, म्हणजे ह्यांच्या डब्याला पण सुकट होईल आणि डब्याला पण आम्हाला संध्याकाळला पण होईल. संध्याकाळला आम्ही रस्सा करू म्हणा. आता ह्यांच्या डब्याला सुकट किंवा जवळ वगैरे दोघांपैकी काहीतरी बघते. तर चला आपण आजचा ब्लॉग इथेच थांबूया. उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे. त्या जाण्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं, लाईक शेअर करायला विसरायचं नाही. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स नक्की सांगा. चलो बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.